आरोग्यदायी पचन प्रक्रिया आणि त्याचे फायदे. मी डॉक्टर श्रीकांत कोराडे, लॅप्रोस्कोपिक अँड रोबोटिक्स पुण्यातून. आज आपण डिस्कस करणार आहोत आरोग्यदायी पचन प्रक्रिया आणि आहार याविषयी. पचन प्रक्रिया आपल्या शरीरात कशी चालू होते, तर आपल्या शरीरामध्ये पचन प्रक्रिया ही तोंडापासून चालू होते. जेव्हा आपण सावकाशपणे जेव्हा अन्न चावतो त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते आणि त्याच्यापासून पचनाची प्रक्रिया चालू होते. अन्ननलिकेतनं अन्न जेव्हा जठरात येतं त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड हे मिक्स केलं जातं आणि पदार्थांचं विघटन होतं, अन्न पदार्थांचं विघटन होतं. त्याच्यामुळे जे सॉलिड फॉर्म मध्ये जे फूड असतं ते पातळ किंवा लिक्विड फॉर्म मध्ये होतं आणि साधारणतः 2 ते 3 तासामध्ये पचन प्रक्रिया पूर्ण होते. ते छोट्या आतड्यामध्ये जातं. छोट्या आतड्यामध्ये जेव्हा अन्न जातं त्यावेळेला लिव्हर मधनं बाईल आणि पॅनक्रियास हे स्वादुपिंडामधनं पॅनक्रियासचा ज्यूस, पाचक रस हे त्या अन्नाशी मिक्स होऊन जे प्रोटीन्स आणि फॅट असतं ते आणि मायक्रो लेवलला त्याचे पार्टिकल्स तयार होतात आणि छोट्या आतड्यामध्ये ही जी पोषक मूल्य आहेत जसे की प्रोटीन्स आणि फॅट त्याचं ऍब्सॉर्प्शन चालू होऊन जातं. कार्बोहायड्रेट्स किंवा पिष्टमय पदार्थांचं शरीरामध्ये शोषण व्हायला सुरुवात होऊन जाते. त्याच्याच प्रमाणे जे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत त्याचं पण छोट्या आतड्यामध्ये बऱ्या प्रमाणात शोषण होऊन जातं. पुढचं जेव्हा मोठ्या आतड्यामध्ये जातं, मोठ्या आतड्यामध्ये फक्त पाण्याचं शोषण होऊ शकतं आणि अशा प्रकारे मलपदार्थावरून आतड्यातून बाहेर पडलं. आरोग्यदायी पचन कसं साध्य करायचं, तर त्याच्यामध्ये सर्व पोषक मूल्य असलेला आहार आपण केला पाहिजे, ज्याला की आपण बॅलन्स डाएट, जसे की प्रथिनांचं प्रमाण जास्त घेतले पाहिजे, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे कमी पाहिजे आणि फॅट्स हे कमी पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपलं प्रोटीनचे बॉडी बिल्डिंग मेकॅनिझम बॉडी बिल्डिंग साठी इम्पॉर्टंट असतात आणि त्याचबरोबर आपण फायबर जसे की ताजी फळं, सॅलड्स हे पण जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. त्याच्यामुळे आपलं पचन प्रक्रिया आणि सुधारू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे जेवण हे सावकाश चावून चावून केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये लाळ व्यवस्थित मिक्स होऊन डायजेशनला सुरुवात होईल. बऱ्याचदा आणि काय होतं की आपण जेवण केल्यानंतर लगेचच झोपतो, त्याच्यामध्ये जे जठरामध्ये जे पचन व्हायला पाहिजे ते व्यवस्थित होत नाही, अन्न पुढे जाण्याच्या वरती छातीकडे होते, त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो. जेवण केल्यानंतर साधारणतः 3 ते 4 तास तरी आपण अपराईट पोझिशन मेंटेन केलं पाहिजे. त्याच्यामुळे पण पचनामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. तर साधारणतः आपण मिनिमम 3 ते 4 लिटर पाणी थंडीत पिलं पाहिजे. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा 4 ते 5 लिटर पाणी पिलं पाहिजे. आरोग्यदायी पचनाचे काय फायदे होतात, जर आपण योग्य प्रमाणात, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने जर का आपण आहार घेतला तर त्याच्यामुळे आपलं एनर्जी लेवल जास्त राहते. आपल्याला गॅस होणं, ऍसिडिटी प्रमाण होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. आपली क्वालिटी लाईफ ही चांगली राहते, शांतपणे झोप लागते. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने आहार घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याच बरोबर थोडंसं फिजिकल ऍक्टिव्हिटी हे जर का आपण केलं तर आपलं आरोग्य कायमच चांगलं राहण्यास मदत होईल. थँक्यू.